हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. सगळी कामं माझी आता घरातली आवरलेली आहेत. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. श्री गेला शाळेला आणि यांची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे हे गेलेले आणि लाईट गेलेले आमच्या इकडं. लाईट तर कधी येते कधी जाते, सारखं लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे आणि खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही. जवळजवळ 7 ते 8 दिवस झाला आला नाही. तर भाची सून जी होती ती पौष महिना पाळायला आलेली आमच्या इकडं. गुरुवारी आलेली ती आणि सोमवारी गेली. तर ती होती त्यामुळे काय शूट करणं वगैरे पण जमलं नाही. थोडं शूट केलेलं आहे, तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला, व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आली ती 4 दिवस राहिली, मला पण छान वाटलं. कारण आमच्यात कसं आधीच म्हणजे कोण नसतं घराला, आणि ती होती 4 दिवस. मला त्याची सवय झालेली सारखं बडबडून. ती पण माझ्यासारखी जशी बडबडे आहे, त्यामुळं दोघींचं जमत होतं आमचं. आणि थोड्या रील्स पण आम्ही बनवलेल्या आहेत, शॉर्टमध्ये मी टाकलेले आहेत बघा. छान केलेले आहेत रील्स. शॉर्ट व्हिडिओ टाकले पण लॉंग काय नाही टाकला. मला वाटते 6-7 दिवसांत तुम्हाला आज लॉंग व्हिडिओ येणार आहे. कसा वाटतो व्हिडिओ काय वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आता लवकरच संक्रांत पण येणार आहे. संक्रांतीची पण रांगोळ्या वगैरे मी थोड्या दाखवणार आहे तुम्हाला. बघूया आता कधी शक्य होते ते. 3 वाजता आल्यावर हे म्हणलेले ते गावाकडं जायचं, त्यामुळे दुकानात काय जाऊ नको असं म्हणलेले. मी जायला नाही, कारण गावाकडं पण खूप दिवस झालं जायला नाही. आणि आपल्याला सगळीकडेच बघावं लागतं. कारण आमच्या गावाकडे आता 3 वर्षात नाही तर म्हसोबाचं असतं, पण जवळजवळ 5 वर्ष होऊन गेली म्हसोबाचं आम्ही नाही केलेलं. मग तेच जाऊन आता म्हणजे चर्चा करायची थोडी, काय म्हणतात काय नाही, नाहीतर मग बघायचं. कारण की ते उन्हाळ्यातच करावं लागतं. जेवायला माणसं बसायला कसं शेतात वाढलं तर चालतं, उन्हाळ्यात मग कसं चालतं. पावसाळ्यात पाऊस पडाले की चालत नाही. आणि गावाकडं आता कसं घर बंद असल्यामुळे ताईबाईचं करायचं पण राहिलेलं आहे, म्हसोबाचं पण राहिलेलं आहे, सगळंच राहिलेलं आहे. कसं काय बघूया आता, चर्चा केल्याशिवाय तिथं जाऊन कसं होतं ते तिकडं आम्ही इकडं, त्यामुळे चर्चाही होत नाही. आणि जायचा आणि यायचाच प्रॉब्लेम होतो की जाणं येणंच होत नाही या कामातनं. तिकडनं आले की दुकानात जावं लागतं, दुकानातनं आले की परत आणि आपल्या कामावर. आणि किती कुठं कुठं पळून पळून माणूस पळणार आहे. पळून पळून पण कंटाळा आलेला अक्षरशः. असं वाटतं की एकदा दुकान बंद करावं की काय असं वाटतं. कारण त्यांचं खूप हाल होतं. तिकडनं यायचं, परत कटिंग करायचं. आणि कस्टमरांचं कसं असतं, लक्षात लगेच लागतं पण, आणि कुणाला नाही म्हणून पण नाही चालत. कसं होतं, एक शांत असतात त्यांना वेळानं मिळतं, आणि जे रखरखे असतात त्यांना लवकर मिळतं, असा प्रकार होतो. चला, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. तसेच व्हिडिओला हाईपसुद्धा करत जावा. हाईप केल्यामुळे आपल्याला म्हणजे पॉईंट मिळतात, आणि पॉईंटमुळे सुद्धा आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होती. आणि संध्याकाळी जेवून खाऊन झाल्यावर आम्ही संध्याकाळी असं फिरत होतो दोघीजण. आणि आमच्या पाठीमागे श्री पण आहे, त्याला पण म्हटलं चल. आता ही 4 दिवस असल्यामुळे मला थोडंसं घरामध्ये म्हणजे करमतं बघा. किती पण माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही. त्यामुळं माणसं असलेली कधी पण म्हणजे चालतं, पण माणूस नसून चालत नाही. ती गेल्यावर पण मला अजिबात घरामध्ये करमना. आणि आमच्या इथलं बाळमामांचं मंदिर मी तुम्हाला दाखवते. खूप छान मंदिर आहे. आता बंद आहे, कारण संध्याकाळचे वाजलेले होते 9:30 पावणे 10 वाजलेले, त्यामुळं बंद आहे. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतं. काय चाललंय का पसारा? कुठली स्लीप? कुठली चालल्यास? कसं वाटाल तुला? हा कसं म्हणजे हा, कसं तरी वाटतंय मला 8 दिवस. स्नेहल, कधीतरी येतो. पोरींचं जीवन कसं असते? कसं असते? लग्न झाले कसं असते? लग्नाच्या आधी एक वेगळं. बाळा कोंबू नको, घड्या घाल. कोंबलीस की जागा जास्त लागत्या. बसतंय ते त्या पिशवीत घालतो. वाटायला लागले
डोळ्यातनं पाणी येते थोड्या वेळानं आता. मग राहा की 4 दिवस. मला पण वाईट वाटाली. मला पण कसं तरी वाटते. घरात सासू आहे. काय स्नेल जाणार जाणार की मग. राहा की. श्री पण काल सांगत होता काय राहा म्हणून. आता उरसाच्या वेळी ये. उरुसलेला अजून दिवाळीच्या पुढे जाते आता एवढ्यात. त्याला काय वेळ लागते. दिवस जायला काय. उरूस आमच्या इथे छान असते का. तुम्ही ह्याला जाणार आहात की कांडगावला जाणार आहे की. पालखीच्या वेळी हम्म तेव्हा भेटतं की मग. ये की तिथं. मग आलं की नाही व्यवस्थित. आले की. छान आले की ग. छान दिसाले की. केस छान आहेत ग तुझी. सिल्की आहेत केस एकदम. तनुजी अशी केस आहेत बघ. तनुजी पण केस छान आहेत. केस सिल्की असले कशी पण बसतात आणि चांगलं पण दिसते. आणि उपवास असल्यामुळे श्री लस्सी बनवत आहे. घाल की मग. माझा उपवास आहे आणि पोरगं माझं लस्सी करावे. मला प्यायचं आहे. त्याला पण प्यायचं आहे म्हणून. नुसता मम्मीसाठी नाही होय की नाही. असं मी म्हणलं. आणि दादा आणि भाचे वगैरे आलेले आहेत तिला न्यायला. आणि सगळेजण ते आता जात आहेत. दादाने येताना शिदूर घेऊन आले जाणार बारशी आणलेली त्याने. मी पण 1-2 डझन केळी घेतली आणि शिदोरी म्हणून दिली. कधी पण बघा मैत्रिणींनो, जेवढी घरामध्ये माणसं येतील तेवढं म्हणजे आपला पण जीव गमतो आणि छान वाटतं. आणि ज्यावेळी ते माणूस जातं तर आपल्याला सुद्धा करमत नाही. 4 दिवस होती स्नेहल. खरं गमलं मला पण आणि तिला पण खूप एन्जॉयमेंट वाटली. कारण की आम्ही रील्स वगैरे बनवल्या आणि खूप एन्जॉय पण केलं. मी पण दुकानात वगैरे गेले नाही. 1च दिवस दुपारनंतर मी दुकानात गेले होते. मग जाताना तिला पण घेऊन गेले होते. आता तिला म्हटलेलं आहे परत ये म्हणून. तर बघूया उरसाच्या वेळी सांगायचं सर्वांना. पौष महिना पाळायसाठी ते आलेले. पौष महिन्यामध्ये नवऱ्याचं तोंड बघत नाहीत. म्हणजे अमावस्येच्या अलीकडे 2 दिवस आणि अमावस्येनंतर 2 दिवस असं पौष महिना पाळला जातो. असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.